कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्गावरील नेरळ खंडा पुलाच्या बांधकामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर आक्षेप घेतला आहे. पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप मनसे नेरळ शहराध्यक्ष सुभाष नाईक यांनी केला आहे. मनसेच्या मते पुलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या कमी जाडीच्या आहेत, तसेच पुलाच्या पायाभरणीवेळी पाण्याचा निचरा न करता साचलेल्या पाण्यातच सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात आले. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झालाय. हा पूल सुमारे 40 वर्ष जुना असल्याने जून 2025 मध्ये वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यानंतर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू झाले असून सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र रस्ता देखभाल कंत्राट दिलेल्या कंपनीकडूनच पूल बांधला जावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. या प्रकरणी मनसेकडून कोकण विभागीय अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. पुलाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जाते. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी, नेरळ, माथेरान.